जलतरण प्रशिक्षणासंदर्भातील माझ्यावरील बंदी त्वरित रद्द करा, प्रशिक्षक श्रीकांत बलकी यांची मागणी। मागील अनेक वर्षापासून क्रीडा संकुल येथील जलतरण येथे प्रशिक्षक म्हणून सेवा देत असताना अचानक काही लोकांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी माझे म्हणणे ऐकून न घेता 4 नोव्हेंबरच्या पत्रात मला जलतरण प्रशिक्षण पदावरून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला। यामुळे मला जबर धक्का बसला असून याचा परिणाम माझ्याकडे प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना बसणार आहे। त्यामुळे सदर अडचण लक्षात घेऊन मला बाजू मांडण्याची संधी प्रदान करून जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्यावरील बंदी त्वरित रद्द करावी अशी मागणी जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण प्रशिक्षक श्रीकांत बलकी यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक मला पत्र प्राप्त झाले आहे। त्या पत्रामध्ये मला कायमस्वरूपी बंदी देण्यात आली। मी जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे जलतरण तलावात स्विमिंगचं प्रशिक्षण देतो आणि माझ्याकडे विविध स्पर्धांमध्ये भाग घेणारे खेळाडू आहेत। सध्याच्या परिस्थितीत सी स्विमिंग कॉम्पिटिशनला 13 तारखेला जी स्पर्धा होणार आहे मालवणला, त्या स्पर्धेमध्ये मुलं माझी जात आहेत। 10 तारखेला आमचं रिझर्वेशन बुक झालेलं आहे। त्या विद्यार्थी जे सहभाग घेणार आहेत त्यांचा सराव वारंवार खंडित होत आहे। मी मागणी केली होती जिल्हाधिकाऱ्यांना की माझी प्रशिक्षण सेवा सध्या रद्द करू नये, सध्या स्पर्धा असल्यामुळे सुरू ठेवण्यात यावी। तर माझी मागणी हीच आहे की जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अगोदर चुकीचा व एकतर्फी जो निर्णय घेण्यात आला तो मागे घेण्यात यावा। त्यांनी काय केलं आहे की पहिले निर्णय दिला आणि त्याच्यानंतर सुनावणी घेतली। जलतरण स्पर्धा घेणे व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण देणे हे 2 वेगवेगळे मुद्दे असून सुद्धा मला प्रशिक्षणासाठी बंदी घालण्यात आली आहे। ती का घालण्यात आली आहे? माझ्याकडील सराव करणाऱ्या जलतरणपटू यांचे नुकसान शासकीय अधिकाऱ्यांमार्फत होत आहे, ते का? आणि 30 तारखेमध्ये फक्त 2च इव्हेंट स्पर्धा घेण्यात आल्या व त्यातही जाणीवपूर्वक 4च स्पर्धक बोलवण्यात आले, इतरांना डावलण्यात आलेलं। समजा त्यांना स्पर्धा घ्यायची होती तर सगळ्या स्पर्धा करणार। 2 हिट झाल्या होत्या 24 तारखेला, 30 तारखेला पण 2 हिटवाल्या स्पर्धा घ्यायच्या होत्या। ते सगळे स्पर्धक बोलवायला पाहिजे होते। या अर्धवट स्पर्धा घेण्यामुळे निष्पक्ष पूर्ण निकाल कसा काय मिळेल? स्पर्धेच्या दिवशी वेळेत स्वतः जिल्हाधिकारी स्पर्धेच्या दिवशी जेव्हा स्पर्धा झाल्या त्यावेळेस जिल्हाधिकारी किंवा जिल्हा क्रीडा अधिकारी हे दोन्हीही उपस्थित नव्हते, तरी चौकशी न करता निर्णय कसे काय देऊ शकतात? तर हा अन्याय आहे आणि हा अन्याय त्यांनी माझ्यावर करू नये किंवा माझ्या विद्यार्थ्यावर करू नये, एवढीच माझी अपेक्षा। माझी मागणी आहे की जी बंदी त्यांनी लावण्यात आलेली आहे, माझ्यावर कायमस्वरूपी जलतरण प्रशिक्षण देण्याची जी बंदी लावण्यात आली आहे ती त्यांनी मागे घ्यावी आणि माझं प्रशिक्षण देण्याचं कार्य आहे ते पूर्ववत सुरू करावं।